शर्मा जी कहाँ? अरे वो एएमसी कहाँ गए? थोड़ा आप उधर रहेंगे तो जमीन तो आपके बाद ही अथॉरिटी आएगी, बीच में आइए। उधर अजय त्यांना राहू दे उभं तिथे, थोड़ा आगे आने दीजिए। आता बैठक घेतलेली आहे, याआधी भेट दिली होती मंत्रीजींनी आणि प्रचंड नाराजी व्यक्त केलेली होती, रुग्णांची प्रचंड गोळसर पाहायला मिळत होती। आज झालेल्या बैठकीत काय उपाययोजना तुम्ही नेमलेल्या आहेत किंवा सूचित केलेल्या आहेत? गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री कॅबिनेट मिनिस्टर मंगलप्रभात लोढाजी यांनी केएम हॉस्पिटलला भेट दिली होती। त्या संदर्भामध्ये काही तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या तक्रारी प्रशासनाकडे या पाठवण्यात आल्या होत्या आणि या तक्रारींबद्दल चर्चा करण्याकरता आज या ठिकाणी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीमध्ये केएम हॉस्पिटलमधल्या विविध तक्रारींसंदर्भामध्ये चर्चा ही करण्यात आलेली आहे आणि सर्व तक्रारींचं निवारण करण्याचं आश्वासन हे प्रशासनाकडून दिलेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये जे काही मुद्दे या ठिकाणी चर्चेस आलेले होते त्यामध्ये आज ज्या काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत त्या अशा आहेत की सर्वप्रथम म्हणजे केएम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या 2 वर्षासाठी लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या 15 दिवसामध्ये केएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केएम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही। दुसरा मुद्दा 3 त्या ठिकाणी नवीन एलिव्हेटर्स हे लावण्यात आलेले आहेत, ज्याचं पीडब्ल्यूडीचं क्लिअरन्सचं सर्टिफिकेट नाही आहे। हे पीडब्ल्यूडीचं क्लिअरन्सचं सर्टिफिकेट येत्या 15 दिवसामध्ये मिळून ते 3 नवीन एलिव्हेटर्स ही त्या ठिकाणी चालू करण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे। रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे लोक येतात, जनता येते, त्यांची गैरसोय ही होत असल्यामुळे 10 नवीन रजिस्ट्रेशन काउंटर्स या ठिकाणी हे लावण्याचं आश्वासन आणि ते लवकरात लवकर येत्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील अशा प्रकारे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा उपयोग करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन काउंटर्सवर होणारी गर्दी कशी कमी करण्यात येईल आणि वेटिंग टाइम हा कसा कमी करण्यात येईल या संदर्भामध्ये ही प्रशासन उपाययोजना या ठिकाणी करणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी 125 अशा टेस्ट आहेत, ज्या ब्लड टेस्ट आहेत, ज्या सुपर स्पेशालिटी ब्लड टेस्ट आहेत, ज्याच्याकरता केएम हॉस्पिटलमध्ये त्या टेस्ट न होता त्या बाहेर त्या ठिकाणी रिफर केलं जातं। त्या 125 टेस्टपैकी पण जास्तीत जास्त मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड फॉर त्या टेस्ट आहेत, ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी डॉक्टरचं रेफरन्स त्या टेस्ट करण्यात येतं। त्याही टेस्ट त्या ठिकाणी केएम हॉस्पिटलमध्ये इन हाऊस करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब जी आहे त्याची उपाययोजना या संदर्भामध्ये करण्यात येईल। एमआरआयचं जे मशीन आहे या ठिकाणी एमआरआयचं मशीनचं प्रोक्युअरमेंटचं टेंडर हे लांबलं असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एमआरआयसाठी त्या ठिकाणी खूप कालावधी लागत असल्यामुळे जोपर्यंत एमआरआय मशीनचं प्रोक्युअरमेंट होत नाही तोपर्यंत बाहेरच्या ज्या दुसऱ्या सेंटर्सकडे एमआरआयसाठी जे रेफरन्स केएम हॉस्पिटलच्या मार्फत दिले जातात तर ते सुद्धा बीएमसी रेट्सवरतीच करण्यासंदर्भातलं टेंडर हे पुढच्या 7 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत काढण्यात येईल, जेणेकरून एमआरआय मशीन त्या ठिकाणी नवीन येईपर्यंत सुद्धा रुग्णांची गैरसोय किंवा रुग्णांना जास्त पैशामध्ये एमआरआय करायला लागू नयेत या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यात येईल। आणि बीएमसी रेटवरती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यातला जो गॅप असेल बीएमसी रेट आणि प्रायव्हेटमधला जो गॅप असेल तो भरून काढण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येईल, जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती रुग्णांची गैरसोय ही या ठिकाणी त्यांची जी हेळसांड आहे ती थांबेल। या अशा प्रकारे 5-6 मुद्द्यांवरती अशा प्रकारे या 5-6 विषयांवरती मंगलप्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली आज जी बैठक झाली हे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे। त्याचबरोबर दक्षता समिती ही स्थापन करण्यात येईल, ज्यामध्ये सिटीजन्स जे आहेत, नागरिक जे आहेत त्यांची याच्यामध्ये सिटीजन्सला दक्षता समितीमध्ये घेऊन या ठिकाणी सर्व ज्या काही सोयी सुविधा फॅसिलिटीज मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे केएम हॉस्पिटलमध्ये आहे ते व्यवस्थित चालतंय आणि रुग्णांची गैरसोय होते की नाही होते हे मॉनिटर करण्याकरता
सिटीजन सेंट्रिक दक्षता समिती सुद्धा स्थापन करण्यात येईल. MRI जो मुद्दा आहे तो मागच्या एक मिनिट, आजच्या बैठकीमध्ये कुपर हॉस्पिटल संदर्भामध्ये सुद्धा ही चर्चा झालेली आहे. कुपर हॉस्पिटलला येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये फुल टाइम डीन, या ठिकाणी जो कुपर हॉस्पिटलला फुल टाइम डीन नाहीये तो येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये फुल टाइम डीन हा कुपर हॉस्पिटलला देण्यात येईल, जेणेकरून कुपर हॉस्पिटलमध्ये गेल्या काही 2-3 महिन्यामध्ये ज्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, पहिली तक्रार ही उंदरांच्या संदर्भात होती. त्यानंतर मी स्वतः कुपर हॉस्पिटलमध्ये DMC उघडे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती, त्या संदर्भात उपाययोजना केल्या होत्या. आणि परवा सुद्धा त्या ठिकाणी जी काही घटना घडली या संदर्भामध्ये फुल टाइम डीन 1 आठवड्यात कुपर हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येईल. कुपर हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर कॅन्सर पेशंट्स करता किमोथेरपी सेंटर ही सुरू करण्यात येईल. MICUचं सुद्धा टेंडर या ठिकाणी त्यांच्यातर्फे काढण्यात आलेलं आहे. आणि कुपर हॉस्पिटलच्या सर्व फ्रंटलाईन स्टाफ इन्क्लुडिंग OPD डॉक्टर्स, नर्सेस आणि सिक्युरिटी गार्ड्स करता सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग ऑलरेडी कुपर हॉस्पिटलनी सुरू केलेलं आहे. आणि 350 पदं जी रिक्त होती कुपर हॉस्पिटलमध्ये, त्या 350 पदांचा इंटरव्ह्यू पूर्ण झालेला आहे. 50 लोकांनी आज क्लेरिकल पोझिशन्सच्या जॉईन केलेलं आहे. येत्या महिन्याभरामध्ये 350 पूर्ण पदं भरण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल. पण गेल्या अनेक वर्षांपासून KMच्या MRIचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर अनेक वेळा आश्वासन MRI मशीन काय अद्याप आले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून KM हॉस्पिटलमध्ये जी गैरसोय होती, त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचे आमदार होते, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. याचं उत्तर मी नाही, हे उद्धव ठाकरे देणार. 25 वर्षामध्ये कशा प्रकारे त्यांनी महानगरपालिका चालवली, MRI मशीनचं टेंडर का नाही काढलं, त्यांचा महापौर, त्यांचा स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना MRI मशीन्स का प्रोक्युअर करण्यात आल्या नाहीत, हे प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा. नाही काय आपण चिठ्ठीशिवाय औषधं देणार होतो, त्याचं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी तो विषय मुद्दा मांडला होता KM हॉस्पिटलमध्ये सर. पण त्याच्यानंतर झिरो प्रिस्क्रिप्शन कुठेही लागलेलं नाही. 2 वर्ष झालेत. आणि आता तुमच्या MRIच्याच मुद्द्याला मी तुम्हाला धरून सांगते, 2018 पासून नायर हॉस्पिटलमध्ये MRI मशीन पूर्णपणे बंद आहे. तिथले पेशंट सुद्धा आपण बाहेरच पाठवतो. पण एक मिनट ठीक है, आपण 7 दिन में नायर हॉस्पिटल की विजिट करेंगे वापस. मी त्याचं उत्तर असं आहे की आपण जे काही मुद्दे मांडत आहात ते नायरच्या बाबतीत असतील, KMच्या बाबतीत असतील किंवा कुपरच्या बाबतीत असतील, असं आहे की ह्याच्यामधला फंडामेंटल मुद्दा काय? याच्यामधला फंडामेंटल मुद्दा हा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधली जी काही स्टँडर्ड ऑफ मेडिकल फॅसिलिटी आहे ती अद्ययावत नाही, ती मॉडर्न नाही. त्या ठिकाणी अनेक रुग्णांची हेळसांड होत असते. हा फंडामेंटल मुद्दा आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा फंडामेंटल मुद्दा, आमचं येणाऱ्या काळामध्ये विजन काय? आमचं येणाऱ्या काळामध्ये विजन हेच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये कुठलाही रुग्ण येईल आणि तो जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर कुठला तरी रुग्ण जाईल, तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जशा प्रकारची ट्रीटमेंट आणि फॅसिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये मिळतं, तशाच प्रकारची ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर हे मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये सुद्धा देण्याचं आमचं व्हिजन आहे. आणि हे एका वर्षामध्ये किंवा इमिजिएटली असं काय होणारी गोष्ट नाही आहे. याला वेळ लागेल. हळूहळू करून आम्ही सगळ्या सिस्टम्स या सुतासारख्या सरळ करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सहपालकमंत्री त्या ठिकाणी KM हॉस्पिटलला धडकले होते. त्यामुळे एका आठवड्याच्या आत एवढे विषय जे आहेत ते निकाली लागले. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा धडकणार आहेत. आणि नायर हॉस्पिटलमध्ये धडकल्यानंतर नायर हॉस्पिटलचे पण आपण सांगितलेले सगळे मुद्दे हे पूर्ण होतील. आणि जर अशा प्रकारच्या कुठल्या प्रिस्क्रिप्शनच्या संदर्भात असेल, अजून कुठल्या घोषणा असतील, ज्या घोषणा करून सुद्धा प्रशासनाने त्याच्यावरती अंमलबजावणी जर केली नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याचकडनं अशा प्रकारच्या सर्व घोषणांची यादी मागवून आणि अशा प्रकारच्या सर्व आश्वासनाची यादी मागवून लवकरात लवकर आश्वासन जे प्रशासन आहे ते पूर्ण करेल ह्याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ. दुसरीकडे सर एक वेगळा प्रश्न एकनाथ सर, रुग्णालयाच्या मुद्द्यावर मनसेचं असं मत आहे की परराज्यातील लोक सुद्धा या ठिकाणी उपचारासाठी येतात. आपला टॅक्स आहे तर आपण लोकांना का सेवा द्यावी किंवा परराज्यातील लोकांना का सेवा द्यावी? कोणाचं म्हणणं आहे? मनसेचं म्हणणं. राज ठाकरे यांनी भाषणात ही सगळे मुद्दे उपस्थित केलेले. हे बघा, ते काय मुद्दे उपस्थित करतात त्याच्यामुळे तुम्हालाही फूड मिळतं
आणि त्याच्यामुळे अनेक त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे अशा प्रकारच्या चर्चा होतात. त्याच्या पलीकडे काही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये काही दम असतो असं नाहीये. त्यामुळे आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडे बघत असतो आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून जर मुंबई महानगरपालिकेची इस्पितळं अशा प्रकारच्या सोयी सुविधा जर मानवाला देत असतील, मग तो कुठल्या राज्यातनं आलाय, तो कुठली भाषा बोलतो, तो कुठल्या धर्माचा आहे. कारण काय आहे की काही कामं ही धर्म, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन केली जातात आणि मेडिकल असेल, एज्युकेशन असेल, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये आपण धर्म, भाषा आणि प्रांत बघत नाही. आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये पाय ठेवणारा कुठलाही रुग्ण असेल, तो कुठलीही भाषा बोलत असेल, तो कुठल्याही प्रांतातनं येत असेल, तो कुठल्याही धर्माचा असेल, मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय त्याला सर्व्हिस देईल, हे आमचं ध्येय आहे. दुसरीकडे बॉक्स फंडाचं आपण कसं आता नियोजन करणार? ओव्हर बॉक्स फंड जो निधी येतो त्याचं आपण नियोजन कसं? नाही, ते प्रशासनाशी बोलून त्याचं नियोजन करण्यात येईल. सर, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 125 जागांसाठी आहे ती मागणी करण्यात येताना पाहायला मिळते. कारण की कालच खरं तर आरक्षण झालेलं आहे. आता मुंबई महानगरपालिकेसाठी 125 ज्यावेळेस खरं तर 2017ला या निवडणूक लढल्या त्यावेळेस 125 जागांवर लढल्या होत्या, त्याच पद्धतीने आता 125 जागा देण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते. नाही, अशा प्रकारची कुठली मागणी आमच्यावर चर्चा चालूच झालेल्या नाही आहेत. त्यामुळे हे निव्वळ स्पेक्युलेशन आहे आणि अशा प्रकारची चर्चा काही मीडियामध्ये होत नसते. आम्ही आपापसामध्ये बसू आणि 227 जागांवरती महायुतीला कसा विजय मिळवता येईल या दृष्टिकोनातनं जी काही व्यूहरचना करायची आहे ती आम्ही व्यूहरचना करू. See, our guardian minister Mangal Prabhat Lodha ji had visited KM hospital. Certain anomalies had come in front of him, certain shortcomings he has observed which have been brought in front of the administration. The administration has made its best efforts to address all those shortcomings. They have made a brief presentation to us on all those issues. And as far as the elevator is concerned, 3 new elevators will be operational in the next 15 days. All medical procurement will be done in the next 15 days so that for the next 2 years there will be no dearth of any medicines at Cooper Hospital. Thirdly, there will be a citizen-centric committee which will take... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.